कलर सिटी मधील आज सेकंड डे आहे आणि आपण चाललेलो आहोत मेड ऑफ द मिस्ट फेरी घ्यायची आहे. सो सकाळी आता लवकर उठून लवकर आवरून आपण चाललेलो आहोत तिथे. 8:30 वाजलेत, आता पोहोचेल आपण 10 मिनिटांमध्ये. तर बघूया आता फेरी कितीची आहे ते. तर आता आपण आलेलो आहोत इथे स्टेट पार्कच्या इथे. तिकीट वगैरे कधीची अवेलेबल आहे बघूया, कारण काल तर पाहिली ना खूप गर्दी होती. आणि हे 1885 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे स्टेट पार्क. खूप मोठा आहे. इथे पाहिलं तर हा स्टेट पार्कमध्ये आत्ताशी लोक येतात आहे. काल किती गर्दी होती तुम्ही पाहिलीच असेल. आणि इथे आता तिकीट बूथच्या जवळ आपण आहे. तिकीट घेऊया. अडल्टला $30 आहे आणि चाइल्डला $20 आहे. 6 ते 12 वर्षामध्ये. अँड ऑब्झर्वेशन डेकचं सेपरेट आहेत. इथे आहेत प्राइजेस. मग आता लाईन छोटीच आहे तर ते घेऊया आणि जाऊया आपण. 9 पासून स्टार्ट होते फर्स्ट बोट अँड लास्ट 8ला. कॅनेडियन करन्सी नॉट एक्सेप्टेड. कितीचे मिळाले? 30चे ना. ऑनलाईन कितीचे होते तिकीट्स हे? महाग होते कारण की मग लाईन स्किप करता येते ना. हां टेक्निकली ऑनलाईन स्वस्त ठेवतात काही. हां, पण इथे इथे उलटे. कारण बरोबर आहे, कारण काल लाईन बघितली ना. तर इथून बोटची आता टूर सुरू होईल. अरे वा, 9ची पहिली टूर आहे, तीच आपल्याला मिळालेली आहे. लिफ्टने आता जायचं आहे आपल्याला खाली. तर इथे आलेलो आहोत. हे दिलेलं आहे कारण पाणी खूप उडतं ना अंगावरती. आणि ही बोट आहे, पाहू शकता. बोटमध्ये सगळ्या तुम्हाला ब्लू आणि रेड दिसतील. आणि रेनबो सुंदर दिसतोय. आणि आता आपण आलेलो आहोत. सगळ्यांनी बघू शकता हे घातलेले आहेत. पाणी खूप उडतं आणि आपली बोट थोड्या वेळात सुरू होईल. मिस्टमध्ये जाणार आहोत त्यामुळे सगळे रेडी आहेत. आता आपली फेरी सुरू झालेली आहे आणि तुम्ही जे हे लेफ्ट साईडला 2 फॉल पाहू शकता, तर ते अमेरिकेच्या साईडून आहेत. आणि समोर जो एक फॉल दिसतोय, वॉटरफॉल, जो खूप मोठा आहे, तो कॅनडाच्या साईडून आहे. आणि इथे सुद्धा 2 फॉल तुम्हाला दिसतील. एक छोटा आहे ते ब्रायडल फॉल आहे आणि जो मोठा दिसतोय त्याला अमेरिकन फॉल असं बोलतात. हे 2 जे आहेत ते अमेरिकेच्या साईडून फॉल आहेत. आणि हे तुम्ही समोर आल्यानंतर पाहू शकता इथे खाली खूप जास्त दगड असल्यामुळे आपण जास्त जवळ जाऊ शकत नाहीये, पण खूप मोठा फॉल आहे हा. ही जी समोर फेरी दिसते येताना रिटर्न, ती कॅनडाची आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला पॉन्चो येते, रेड कलरमध्ये सगळे दिसतील. तर ते कॅनडाची रिटर्न झालेली आहे फेरी. किती सुंदर दिसतंय रेनबो. आणि हा समोरचा वॉटरफॉल आहे तो हॉर्सशू वॉटरफॉल आहे, जो कॅनडा साईडून आहे. आणि कॅनडा साईडून खूप सुंदर त्याचा व्ह्यू आहे ऍक्च्युली. काका हाय बोला. हाय. चला चला चला. पूर्ण भिजले लोक. म्हणजे त्या मेन कॅनडाच्या फॉलला गेलो ना, हॉर्सशूला, की मग होतं भिजते सगळे. मजा आली ना. भिजला का? हे बघ, दुसरी टूर लगेच चालली आता 15 मिनिटात. 15 मिनिटाचीच टूर असते. 15 मिनिटाला इथे टूर असते. आता आपण नाश्ता करूया. नंतर मग तिकडे जाऊया. टूर झाली. भिजलो. कशी होती? छान मजा आली. रेनबो पाहिला. रेनबो मेन सकाळ सकाळी. हा ना. आता आपली टूर आलेली आहे आणि दुसरी टूर लगेच चालू होते. गर्दी पाहू शकता तुम्ही खाली. दुसरी गेली, ही तिसरी आहे. तिसरीसाठी वेटिंग आहे. ही जी बोट दिसते समोर, वाव विथ रेनबो, तर ती कॅनडाची जी पूर्ण रेड रेड दिसते ती कॅनडाची बोट आहे. आणि बोट त्यांचं तिकडे आहे, पाहू शकता, हा कॅनडाचा. आणि हे जे आता 3 आपण फॉल पाहून आलो. चलो, आता आपण चाललेलो आहोत केव ऑफ विंडला. तर 10 मिनिटं आपल्याला वॉक करत जायचं आहे. तेव्हा पुढे ते ब्रिज आहे ना, तिकडून चालले बघ लोक. चला, नाही तर लाईन मध्ये उभं राहायला लागेल तासभर. तर हा ब्रिज आहे
केव्ह ऑफ विंडला जायला तिकडे समोर तुम्ही पाहत असाल लोक. तर आता तिकडे जायचं आहे 10 मिनटं वॉक करत आणि मग तिथे तिकीट बाय करायचं आहे आपल्याला. बघूया आता तिथे कशी गर्दी आहे. तर आता आपण आलेलो होतो ते तुम्ही माझ्यामध्ये बघू शकता. इथे पण स्टेट पार्कचं आहे आणि एंट्रीला पण होतं. आणि इथे 3 आयलंड आहेत. हा गोट आयलंड आहे जिकडे केव्ह ऑफ द विंड्स आहेत आणि नंतर 3 सिस्टर आयलंड आहे आणि लुना आयलंड आहे. असे 3 आयलंड आहेत तिथे. तर आता आपण गोट आयलंडला चाललेलो आहोत केव्ह ऑफ द विंड्स पाहिलं. चलो. पण इकडे अमेरिकन फॉल्सचा व्ह्यू आहे इथून आणि लुना आयलंड आहे हा. 75,000 गॅलन पर सेकंड एवढं वॉटर फ्लो होत आहे. हाईट त्याची आहे 176 फीट अमेरिकन फॉल्सची. आता आपल्या अजून त्या केव्ह ऑफ द विंडला ना खूप टाईम स्लॉट आता अवेलेबल नाही आहेत. 12चा मिळाला आपल्याला. मग तोपर्यंत आपण इकडे आलेलो आहोत लुना आयलंडवरती. हा इथे छोटा एक ब्रिज बनवला त्याच्यासाठी. आणि हा जो फॉल आहे एक छोटा तो ब्रायडल वेल फॉल आहे. छोटासा आहे त्यामुळे त्याला ब्रायडल वेल नाव दिलेलं आहे. आणि तिकडे पलीकडे तुम्ही पाहू शकता कॅनडा साईडला तिथून खाली यायला त्या पोर्टला बोटच्या यायला ना तशा ट्रॉली आहेत खाली वरती यायला. आणि केव्ह ऑफ द विंड ते खाली आहे जे खाली दिसतात ना लोक तर तिथे आपल्याला जायचं आहे. आता 12ची चालू आहे. आता याच्यानंतरची आहे आपली 12ची. आता म्हणजे एवढी गर्दी होती की आपण इथे मला वाटतं 10:15 आलेलो. 10:15 पण तिकीट घेतलं जे आपल्याला 12:08चं मिळालं. म्हणजे एवढी ते गर्दी असते आणि ते पण 8-8 मिनटाला टूर आहे तरी एवढी गर्दी आहे. एवढं वेटिंग आहे. आणि सुंदर आहे इकडे छान. आता खाली जाऊन बघूया आपण. माझ्या मागे बघू शकता खूप सुंदरशी स्ट्रीट आहे ती आणि भरपूर गर्दी आहे. आता आपल्याला कॉल करतील. आता 12चं चालू आहे आपलं 12:08 आहे. तर आता हां 12चं चालू आहे. 5 मिनटात आपलं होईल मग जाऊया. 75 माइल पर आवरने इव्हेंट चालतात. 12 o'clock only is entering now. Please check your ticket times. We can only accept 12 o'clock. तर हे तिकीट आहे आणि $23 आहे पर पर्सनला आणि लहान मुलांना $19. तर आता आपण तिकीट स्कॅन करून आलेलो होतो आतमध्ये. इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला थोडेसे नायग्रा फॉलबद्दल इन्फॉर्मेशन सांगत होते. म्हणजे जी पण हिस्ट्री आहे नायग्रा फॉलची ती थोडीशी ते एक्सप्लेन करत होते. आणि पुढे इथे एक थिएटर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला या नायग्रा फॉलबद्दल जी हिस्ट्री आहे तर ती मूवीमध्ये दाखवणार आहेत. इथं मूवी दाखवतील ते. तर इथे हा मूवी दाखवत आहेत नायग्रा फॉलबद्दल. जे की नायग्रा फॉल अगोदर कसा होता तर मूवीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता पिक्चरमध्ये की नायग्रा फॉल जो आत्ताचा दिसतोय तसा नव्हता. त्याचे छोटे छोटे पार्ट असे होते ज्याच्यातून पाणी येत होतं आणि तो इंडस्ट्रियलाइज्ड होता. म्हणजे भरपूर लोकांनी त्याच्यावरती कब्जा केलेला होता आणि प्रत्येकजण आपापल्या त्या इंडस्ट्रीसाठी वगैरे त्या पाण्याचा यूज करत होते. काही लोकांनी पुढे येऊन मग प्रोटेस्ट वगैरे केलं आणि त्याचं डिझाईन केलं की पेपरवरती नायग्रा फॉल हा कसा दिसू शकतो. आणि मग ते सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावरती विचार करून वगैरे पुन्हा हा नायग्रा फॉल जो आत्ता आहे तसा तो बनलेला आहे. ज्याच्यामुळे अमेरिका साईडला आणि कॅनडा साईडला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन बनलेले आहेत. ज्याच्यामुळे आत्ता भरपूर ठिकाणी जो इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आहे तो या नायग्रा फॉलमुळे होतोय. आणि इथे त्याच्यानंतर काही मॅनमेड सुद्धा आहे जसे की मेड ऑफ द मिस्ट आहे अँड जे आत्ता आपण पाहायला जाणार आहोत केव्ह ऑफ द विंड. येस तर ते सुद्धा मॅनमेड बनलेलं आहे ज्याच्यामुळे हे एक पॉप्युलर अट्रॅक्शन बनलेलं आहे. आता खाली जायचं. मस्त होते ना छान इन्फॉर्मेशन. हिस्ट्री किती मस्त आहे ह्याची. तर आता आपण इथे खाली आलेलो आहोत. हे रिटर्न चाललेलं आहेत आणि आपण आता चाललेलो आहोत खाली. इथे लिफ्टने खाली यावं लागतं. इथे तुम्ही पाहू शकता सगळं ओलं ओलं आहे खाली. थंड आहे. तर इथे आता आपल्याला हे दिलेलं आहे पॉन्चो जे आपण मगाशी पण घातलेलं होतं
इथेच आता घालायचं आहे आणि मग इकडे खाली जाऊ शकतो आपण. अरे ते माशांचा वास येतोय खूप, फिशचा स्मेल येतोय खूप. हां इथून ट्रिप स्टार्ट होते. तर आता इथे डेकवरती आलेलो आहोत आपण. असे वेगवेगळे पॉइंट आहेत आणि ते पाहू शकता की किती जवळ आलोय आपण फॉलच्या. आणि तिथून नंतर मग एक्झिट आहे. तुम्ही पाहू शकता वरती तर पूर्ण भिजतो आपण रिटर्न जाताना, कारण फॉलचं पाणी पूर्ण येतं तिथे. हा आहे ब्रायडल फॉल, छोटा आहे तो. आली मजा? मजा आली का? पाणी पाणी झालं सगळं. पाणी पाणी झालं. हे बघा किती मस्त. ते खालीपर्यंत येतं ते. तर आता आपले दोन्ही टूर झालेले आहेत आणि आता लंचचा टाईम झालेला आहे. तर आपण आता लंच करायला जाणार आहोत. इथे भरपूर सारे इंडियन रेस्टॉरंट आहेत, तर भरपूर आपलं इंडियन फूड तिथे येत असतं. तर आता आपण अगोदर लंच करायला जाऊया आणि मग पुढे केळीचं पाणी. केळीचं पान आहे. केळीच्या पानावरती मस्त सगळं पंचपक्वानचा स्वाद घेऊया आता. व्हेज पण. हां. चला चालू करा. तर आता जेवण वगैरे करून आपण आलेलो आहोत. खूप जास्त गरमी आहे. आपण आता थोडासा आराम करूया आणि उद्या आपली फ्लाईट आहे मॉर्निंगला. सो आपण आता गेल्यावर पॅकिंग वगैरे करूया. तर आता आपण चाललेलो आहोत आणि शटल आलेले आहे. सकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि आपण आता रिटर्न चाललेलो आहोत. चला झालं सगळं सिक्युरिटी चेक इन वगैरे. आता गेटला चाललोय. ओके. आता चाललेलो आहोत आपण घरी. आत्ता आपण बफेलो सिटीमध्ये आहोत, म्हणजे बफेलो एअरपोर्टवरती आहोत आणि घरी चाललेलो आहोत. या ट्रिपमध्ये खूप मजा आली, खूप मस्त ट्रिप होती. नायग्रा फॉल तर वाव, आणि नाईटमध्ये तर किती सुंदर दिसत होता ना. ओव्हरऑलच ट्रिप खूप छान झाली. न्यूयॉर्कची पण आणि इथली ही बफेलो सिटीची पण. आणि आता जावंशी वाटत नाही आहे, पण जावं लागेल. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी एक्साइटिंग घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा. Purchase for $8. We also have a wide selection of free movies and TV shows for your personal device through the United app.